नमस्कार मित्रांनो, एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण रोजप्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण दर दिवशी या चॅनलद्वारे या मंडीचे काय भाव चालू राहतात रोजचे भाव दाखवण्याचा आपण प्रयत्न करीत आहे। तर याचा आपला प्रतिसाद पण चांगला येत आहे मित्रांनो। तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि लाईक पण करत चला मित्रांनो। तर आपलं जास्त वेळ न घेता आजचे आपण भावाबद्दल बोलूया। तर मित्रांनो, आज तारीख 29 जुलै 2025 आणि सध्या वाजलेले बघा 4 वाजलेले आणि सध्या मार्केटची काय पोझिशन चालू आहे यापूर व्यापाऱ्याशी चर्चा करू, त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्या आजचे काय भाव मित्रांनो। तर सेट आपलं नाव काय? गजानन गणपतराव पाटील तळेकर पिंपळगाव रेणुका। पिंपळगाव आपण तळेकर शेटच्या काट्यावर आलेलो आहे आणि सध्या काय भाव सुरू आहे, आज त्यांनी काय भावानं मिरची घेतलेली आज त्यांच्याकडून आपण विचारून घेऊया। तर सेट आज आपल्याकडे जी माल आलेला आहे त्याच्यामध्ये जी शिमला मिरची आज आता 4 वाजेपर्यंत आपण काय भाव घेतलेली आहे? 30 ते 35 रुपयापर्यंत शिमला घेतलेली आहे। त्यानंतर पिकाटोर 15 ते 20 रुपयापर्यंत घेतलेली आहे आणि ज्वेलरी 40 ते 45 रुपये। बळीराम 25 ते 30 रुपयापर्यंत आणि आपलं दुसरं जे आरमार चालू त्याचे काय भाव? आरमार पक्क्यात 35 रुपये। अच्छा, G4 35 ते 40 रुपये। अजून गोबी वगैरे आली का आपल्याकडे? गोबी घेतलेली मी आज 15 रुपयामध्ये गोबी घेतलेली आहे। आणि आपला जो वाल येतो त्याचा काय भाव? जो पोपटवाल आहे तो पोपटवाल 25 रुपये घेतला आणि साधा वाल आहे तो 15 रुपये घेतला। 15 रुपये घेतलेला। बरं, आता हे समजा 4-5 दिवस झाले आपल्याला, मागे 7-8 दिवसा अगोदर 70 ते 80 85 रुपयापर्यंत माल जात होतं शेतकऱ्याचं। एकदम म्हणजे निम्मा भाव होण्याचं काय कारण आहे बरं? निम्मा भाव होण्याचं एकच कारण आहे की जे यूपी आहे, यूपी मध्ये आपला माल चालू नाही लागला, तिथपर्यंत हा माल पोहोचून लागला, तिथं तो माल जाईपर्यंत खराब होऊ लागला। आणि जे भाववाढ्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे बंगालमध्ये सुद्धा माल विकून लागला, त्यामुळे आपल्या मिरची मार्केटमध्ये मिरचीचे भाव कमी झाले। तर सध्या आपल्या इथून जे परराज्यात माल जात होता आता सध्या जाणं बंद आहे का? तो बंद आहे ना, तो माल यूपी, बंगाल, कलकत्ता हा जो माल जाणारा होता हा माल जाणे बंद आहे, त्यामुळे हे रेट आहे। अजून इथल्या अलावा म्हणजे ही जी मंडी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मिरचीचा माल चालू आहे सध्या या राज्यापासून अजून दुसरं कुठल्या मंडीचे माल सुरू झालेले आहे? आता MP मध्ये खरगोन चालू झालं 1-2 दिवसापूर्वी, परत बँगलोर पण चालू आहे, त्याच्यानंतर 15 दिवसानं नंदुरबार पण सुरू होईल। हे 2-3 मंड्या सुरू झाल्यानंतर परत आपले भाव कमी होतील। बरं, आता काय वाटतं बरं भविष्यात अजून या 10-20 दिवसात काय? बंगाल जर सुरू झालं तर मिरचीचे रेट सुधारतील, मी एवढं सांगू, वाढू शकतो थोडा। तर धन्यवाद आमच्या चॅनलशी बोलल्याबद्दल आपलं। तर मित्रांनो, त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे का या मिरचीचे जे रेट आहे आता एक 8-10 दिवसा अगोदर जे रेट होते ते रेट आणि आत्ताच्या रेटमध्ये फार फरक झालेला मित्रांनो। कमीत कमी निम्मा रेट आता सध्या दाखवत आहे। त्यांच्याकडून आपण कारण जाणून घेतलं आहे बाहेरचं जे एक्सपोर्ट आहे आणि इतर मंड्याचे पण आता माल सुरू झालेले आहे, त्यामुळं पण भावामध्ये फरक झालेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या भावाबद्दल आपण एखाद्या शेतकरीची पण प्रत्येक रिव्ह्यू की सध्या मार्केटमध्ये काय भाव चालू आहे त्यांच्याकडून डायरेक्ट आपण जाणून घेऊया। तर सर, आपलं नाव काय? राजेंद्र नारायण कानडजे, लिहायचे आपण। हो सर, आता कुठला माल आलेला आपण म्हणजे? सुपर आहे शार्पनचा। हो। बरं, व्यापारी आले का आपल्यापर्यंत? आले होते, 38 न मागू लागले। 38 न मागू लागले। बरं, काय आशा वाटते कितपर्यंत? आम्हाला कमी की समजा 40-42 पर्यंत पाहिजे। 40-42। हो। काल पण माल आणला होता आपण? काल आणला होता, काल तर 32 रुपये दिलं। 32 रुपये? हो। म्हणजे स्टार्टिंग नंतर भाव कमी झाले? हा, एकदम कमी करून टाकले व्यापाऱ्यांनी। बरं, म्हणजे सध्या मिरची कशी तुमची कंडिशन? एकदम सुपर आहे। सुपर आहे। हो। बरं, काय वाटतं बरं एक शेतकरी असताना तुमच्या मालाला कितपर्यंत भाव पाहिजे? आम्हाला नाही काही, किमान समजा 40च्या पुढेच भाव पाहिजे। 40? हो, कमीत कमी समजा 40च्या पुढे। 40? हो। खर्च कसा लागतो बरं याला? खर्च आम्हाला एक पाळी जर काढायची म्हटलं औषधाची खताची सर्व तर कमी 5 ते 5.5 हजार रुपये एक समजा 8 दिवसाला आम्हाला बांधले ते। हो। पुन्हा मजूर वर्ग, मजूर वेगळं, त्यानंतर भाडं थोडं वेगळं, म्हणजे या भावात मिरची म्हणजे काहीच परवडत नाही। हा, काहीच परवडत नाही शेतकऱ्यांना। 30 आणि 38 म्हटलं तर काहीच परवडत नाही शेतकऱ्यांना। बरोबर। तर मित्रांनो, मिरची असं पीक आहे त्याला खर्च पण जास्त लागतो मित्रांनो, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिरची मार्केटमध्ये पोहोचण्यापर्यंत भरपूर मेहनत लागते आणि किमान 10 रुपये तरी खर्च येतो, म्हणजे खर्च 10 रुपये। हा 10 रुपये
म्हणजे किती खर्च लागतो बरं असं मार्केट 10 रुपये तोडाचे 50-100 रुपये पोता आणायचे इथं मार्केटला, आणि हे लोक आता व्यापाऱ्याचं असं आहे समजा. पुन्हा रातचं बेरातचं समजा आता टाईम बी होतो आम्हाला पैसे घ्यायला, त्याला भरपूर टाईम होऊन जातो. पण आम्हाला कमीत कमी 40च्या वरती भाव पाहिजे, 41-42 असे जर भाव असले तर मित्रांनो काय असं होतं आता मार्केट भाव कमी असल्यामुळं शेतकऱ्याला पण परवडत नाही मित्रांनो. तर जेमतेम काय होतंय 45 ते 40 रुपये तरी भाव राहिले पाहिजे, ही एक शेतकऱ्याची अपेक्षा आहे मित्रांनो. कारण मिरची असं पीक आहे त्याला खर्च पण भरपूर येतो मित्रांनो. अजून आपण एखाद्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेऊ का, त्यांना आजच्या भावाबद्दल काय वाटते. बरं आपलं नाव काय. सागर सुभाष इंगळे. माल आणला आपण आज. कोणती मिरची आणली आज. शारकोन आणली. बरं व्यापाराला दाखवली, काय भाव मागितली आज. 35, 36, 39. अजून कुठला माल आणलेला तेवढंच. बारीकच. बरं काय वाटतं कितपर्यंत भाव पाहिजे आज. 42-45 लो. 42-45 माल दिला का आपण. नाही अजून नाही दिलेला आहे. तर मित्रांनो 1-2 रुपयाची आशा प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की 2-4 रुपयाची, कारण वाढ झाली पाहिजे. कारण काय होते त्याच्या मागं मजूर बागी बारदाना झाला, मार्केटपर्यंत आणणं झालं, त्यामुळं खर्च असल्यामुळं 1-2 रुपयात प्रत्येक शेतकरीला वाढ पाहिजे. तर मित्रांनो अशीच रोज अपडेट बघण्याकरता या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करत चला, जेणेकरून या मंडीची अपडेट आपल्याला दर दिवशी भेटत राहील. तर मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद मित्रांनो. सध्या मार्केटमध्ये पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो. पाऊस पण आता सुरू झालेला आहे आणि आवक सध्याची जी होती ती मिडियमच आवक आहे. आवक आज नागपंचमी असल्यामुळं जास्ती काही आवक नाही आहे. बघू शकता आपण हळूहळू पाऊस पण सुरू आहे झिमझिम. डायरेक्ट शेवट आणला शेवटला